भारतवर्ष पुस्तक दुसरं त्याच्यामध्ये द ब पारसनीस या इतिहास संशोधकांनी एक नोंद केलेली आहे आणि ही नोंद सागरचे जे सुभेदार आहेत हो. त्या सुभेदाराकडील बांद्याचे जे नवाब होते म्हणजे मस्तानी कुंवरचे वंशज त्यांच्या वंशावळीतील हे नोंद आहे. त्यामुळे ती विश्वासार्ह मानली पाहिजे. ही नोंद काय म्हणते बघा, हिंदीमध्ये आहे ती. बाजीराव बल्लाळ पेशवा साहब दखन से हिंदुस्तान में परनावाले राजा छत्रसाल ने बुलाए. म्हणजे छत्रसालांनी बाजीरावांना बोलावलं. परनावाले म्हणजे पन्नाचे. राजा के ऊपर रोहेलखंड से बंगश की फौज चढ़कर परना का राज खाली किया और राजा को जेर बार बहद किया, म्हणजे कैद केलं आणि कैदेतच होते छत्रसाल. उस वक्त राजा ने पूना को खत भेजकर बुलाए. सो पेशवा साहब की सवारी आयकर परना के ऊपर लड़ाई कर बंगस को भगा दिया और राजा छत्रसाल को गादी पर कायम किया. म्हणजे त्यांचं राज्य त्यांना परत मिळवून दिलं. उस वक्त 3 हिस्से राज के करके एक हिस्सा पेशवा साहब को दिया और महाल से मस्तानी औरत कबूल सूरत थी, म्हणजे सुंदर देखणी होती थी, कबूल सूरत थी, सो राजा ने पेशवा साहब को दिया. इस औरत से उस औरत से ये औलाद, म्हणजे हे शमशेर बहादूर वगैरे अशी ती नोंद आहे. ह्याच्यामध्ये ही काय म्हटलेलं बघा, बाजीरावांनी छत्रसालांना सोडवलं, त्यांचं राज्य त्यांना परत मिळवून दिलं. म्हणून राज्याचा तिसरा हिस्सा, पन्नाची जी हिऱ्याची खाण होती त्यातला तिसरा हिस्सा आणि मस्तानी कुंवरना दिला. आता मस्तानी कुंवरचा उल्लेख ते छत्रसालाच्या राणी वशातली ही स्त्री होती. ती काय म्हटलं त्यांनी की अपने महाल से, म्हणजे ती राणी वशातली स्त्री होती. ती नर्तकी होती, कंचनी होती, कलावंतीण होती असंही ही नोंद सांगत नाही. आणि ही बांध्याच्या नवाबाच्या वंशावळीतली नोंद असल्यामुळे ती विश्वासार्ह मानायला हरकत नाही असं माझं मत आहे. आणि दुसरं एक असं आहे की बाजीरावासारखा सुरतपाक देखणा पुरुष आणि जो छत्रसालांचा मुक्तिदाता आहे, अशा माणसाला छत्रसाल कुठली तरी एक कलावंतीण देतील आणि बाजीराव तिचा स्वीकार करतील, हे असं मानणं अज्ञपणाचं.